शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय पुन्हा एकदा टोमॅटो संदर्भामध्ये. विषय काय आहे नीट लक्षात घ्या मित्रांनो. 22 दिवसाचा प्लॉट 2048चा असा बनू शकतो का, त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत 22 दिवसाचा प्लॉट आहे. 22 दिवसात असा फुटवा जर तुम्हाला मिळवायचा असेल तर कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांनी एक म्हणजे साधारणतः 21-22 दिवसाचा प्लॉट आपण पकडूया. परफेक्ट 22 दिवसाचा आहे. 2-3 दिवस लागवड केलेली आहे. 28 आणि 29 मेला लागवड केली. आज 20 जूनला हा व्हिडिओ घेतोय. हा तुम्ही कदाचित 22-23 जूनला बघाल. 20 जूनला व्हिडिओ घेतोय म्हणजे 22 दिवसाचा प्लॉट आहे. खरं जर पाहिलं इकडे रे दादा, हे बघा ते झाड दाखव, तेच शेजारचं बघा, त्याला फुटवे किती. ये पुढं, एकच झाड नाही दाखवायचं आपल्याला. हे बघा हे खालून जमिनीतून 1 2 3 4 5 6 फुटवे. या बाजूचं दाखव दोन्ही झाडं, तिन्ही चारही झाडं दाखव. जा मागं बघा. म्हणजे व्हिडिओचा विषय काय आहे की 22 दिवसात एवढ्या टेम्परेचरमध्ये असा फुटवा होऊ शकतो का आणि त्याच्यासाठी काय कामकाज करावं लागणार आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचं नाव जाणून घेतो. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. नवनाथ दत्तू गोटेकर, राहणार गोटेवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 9822 043 554. आपण डॉक्टर किसानला कधीपासून ओळखता? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून ओळखता. गेल्या वर्षी पण टोमॅटो होता? हो, टोमॅटो होतो, काकडी होती आणि आपलं कोणतं पीक होतं? केवढा? टरबूज. टरबूज होतं. हो. टोमॅटोत काय अनुभव आला गेल्या वर्षी? टोमॅटो एकदम ॲव्हरेजली एकदम भरपूर ॲव्हरेज भेटलं. भरपूर तुमच्या म्हणण्यानुसार खूप ॲव्हरेज भेटलं. तारा तुटेपर्यंत? तार तुटेपर्यंत ॲव्हरेज भेटलं. तारा पण तुटल्या होत्या. मी आलो त्यावेळेस तारा तुटत हो, होते. तार तुटत होते. किती क्षेत्र होतं ते? 25 गुंठे होतं. किती माल गेला? पण 160 गॅड निघत होते एका तोड्याला? हो, एवढे मोजलेले पण एक तोड्याला 160 गॅड निघत होते. आणि एकंदर सर्व मिळून किती कॅरेट मिळाले? मोजलंच नाही आम्ही तरी अंदाज तरी साधारणतः 1500 किंवा 1800 पर्यंत निघाले. 1500 ते 25 गुंठ्यात? हो, 25 गुंठ्यात. बरं. या वर्षी काय अपेक्षा आहे या प्लॉट कडून? आता काय अपेक्षा या प्लॉट कडून, आता जेवढं पाठीमागच्या वर्षी जास्त निघावे अशी अपेक्षा आहे आमची. नक्कीच. क्षेत्र पण थोडं जास्त आहे ना? थोडं पण जास्त आहे. हो, 30 गुंठे 35 गुंठे क्षेत्र आहे. बरं 30-35 गुंठे म्हणजे आपण 2200-2300 कॅरेटचं टार्गेट यावर्षी पार करू 100%. हो. वाटतं का तुम्हाला करू म्हणून? वाटतंय 100%. तुमचं साथ असल्यावर आम्ही 100% करू. आता 22 दिवसामध्ये एवढा फुटवा आहे. बऱ्याचशा हो. ठिकाणी प्लॉट नुसते सरळ वाढतंय. काहींचे प्लॉट, आता तुमचाच मित्र आहे प्लॉट उपटून टाकला हो, केवळ टेम्परेचरमुळे. तर मित्रांनो, या 22-25 दिवसाचे प्लॉट असतील किंवा आता 8-10 दिवसाचे प्लॉट असतील, ते प्लॉट जर असा फुटवा तुम्हाला 10 दिवसात मिळवायचा असेल तर काय ऍप्लिकेशन पहिलं गेलं पाहिजे? पहिलं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या. पहिलं ऍप्लिकेशन 30-35 गुंठ्यापासून 50 गुंठ्यापर्यंत आपल्याला द्यायचं आहे 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. नीट लक्षात घ्या. प्लॉट जर असा बनवायचा असेल तर फक्त 10 दिवसाचं वेळापत्रक सांगतो. 14-15 दिवसाचा प्लॉट असेल 10 दिवसात भरपूर फुटवे आणि बांधणीला प्लॉट 25 दिवसात येईल. 20 दिवसाचा असेल तो 30-32 दिवसाला बांधणीला येईल. जिथं प्लॉट थांबले, काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे की आता प्लॉट आपला बनणार नाही, प्लॉट उपटून टाकावं लागेल, त्यांनी जरी हे शेड्यूल राबवलं तरी प्लॉट 100% सक्सेसफुल होईल. त्याच्यासाठी पहिलं ऍप्लिकेशन आणि पहिली अट, पहिलं ऍप्लिकेशन द्यायचंय दिवसाआड तुम्हाला पाणी द्यायचंय. ते रात्रीच्या वेळेस किंवा अगदी सूर्य नसताना सकाळी 7 वाजेच्या आत आणि संध्याकाळी 7 नंतर. जेवढं शक्य होईल तेवढं संध्याकाळच्या वेळेस. आता लाईटचा प्रॉब्लेम असेल तर किमान 4-5 वाजता पाणी द्या. पहिलं ऍप्लिकेशन दिलं, दुसऱ्या दिवशी फवारणी करायची. 200 लिटरला ओनिकझोल घ्यायचंय तुम्हाला 250 मिली. मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम. कॉम्बीफट 100 ग्रॅम. कॉम्बीफट 100 ग्रॅम. 1 दिवस गॅप जाऊ द्यायचा. परत पुढची फवारणी घ्यायची. पुढची फवारणी घेत असताना 11-44-11 डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह दोन्ही 500-500 ग्रॅम आणि झेडेलेक्स 250 मिली. आता पहिलं ऍप्लिकेशन दिलं, तिथून 4थ्या दिवशी लगेच दुसरं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचंय. 30 गुंठ्यापासून 50 गुंठ्यापर्यंत 5 ते 8 ग्रॅम पर्यंत इंडलब्युटिक ऍसिड म्हणजे IBA तुम्हाला देऊन घ्यायचंय. बरोबर. आता दिवस झाले 5, फवारण्या झाल्या 2 आणि ड्रिपचे ऍप्लिकेशन झाले 2. आता दिवस राहिले 5, अजून तुम्हाला द्यायचे 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन आणि 2 फवारण्या. तरच तुम्हाला चांगला फुटवा, पानरुंद, फ्रेश प्लॉट दिसल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्हाला 8व्या दिवशी काय करायचंय? पहिल्या दिवशी तुम्ही 4 स्ट्रोक कम्फर्ट सोल्युशन दिलं. 5व्या दिवशी तुम्ही काय दिलंय? IBA 5 ग्रॅम दिलंय. 8व्या दिवशी तुम्हाला जमिनीतून द्यायचंय एकरी, नीट लक्षात घ्या, चांगल्या दर्जाचं सीवीड घ्या.
कुठलंही चांगलं सीवीड घ्या 1 लिटर आणि त्या सीवीड सोबत तुम्हाला घ्यायचे 3 किलो 12-6-22 आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची आहे. स्टार्टर ग्रेड जी आहे ICL ची 11-36-24 11-36-24 तुम्हाला घ्यायचे 500 ते 600 ग्रॅम. मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला घ्यायचंय 500 ग्रॅम आणि त्याच्यानंतर 10व्या दिवशी ड्रिपमधून तुम्हाला द्यायचंय 5 किलो 12-61 आणि 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट. 3 ड्रिपची ॲप्लिकेशन मी सांगितली. पहिली फवारणी मी तुम्हाला काय सांगितली, ओनिक्झोल मॅग्नेशियम सल्फेट कॉम्बिफर्ट. दुसरी फवारणी 11-44-11 डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह आणि झेडलेक्स. तिसरी फवारणी मी तुम्हाला सांगितली 11-36-24 500 ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्ही घेताय मॅग्नेशियम सल्फेट. चौथी फवारणी 11-12व्या दिवशी तुम्हाला बुरशीनाशक आलटून पालटून घ्या. जर वाटलं आधी काही तुम्हाला बुरशीजन्य रोग दिसतो तर ही फवारणी पहिली घ्या. ती फवारणी घेत असताना तुम्हाला प्लॅटिनम 500 मिली, रिडोमिल गोल्ड 250 ग्रॅम आणि कराटे 200 मिली किंवा तुम्ही त्या ठिकाणी आलिका 150 मिली असं दोघांपैकी कोणतंही एक कीटकनाशक त्या ठिकाणी घेऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतोय की 22 दिवसाचा प्लॉट आहे. शेतकरी माझ्यासोबत आहेत. खरं काय आणि खोटं काय, मला 1-2 फोन आले की तुम्ही शेतकऱ्याला फूस लावतात आणि तुम्ही बोलायला लावतात. तुम्हाला काही पैसे दिले आल्यावर नाही, पैसे काय दिले काय सांगितलं, अगदी खरं बोला. जे आहे ते जी प्लॉटची परिस्थिती आहे त्यानुसार जे आहे तेच सांगितलं. 22 दिवसात जे डॉक्टर किसानचे वेळापत्रक आलं सर्व तेच जे केलं. वापरते त्यानंतर फॉलो केलं त्यानंतर ते रिझल्ट आणि गेल्या वर्षी तारा तुटेपर्यंत यावर्षी फक्त स्ट्रक्चर चांगलं करा. स्ट्रक्चर चांगलं आहे, नवीन आहे सगळं नवीन, कारण तुम्हाला अनुभव आहे. हो. डॉक्टर किसानचं सेटिंगच्या बाबतीत नाद करायचा नाही ही मी छाती ठोकपणे सांगतो. मी माझी वावा माझ्या तोंडाने करतो आज, कारण भरपूर शेतकऱ्यांना माहिती आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी काय होतं, शेतकरी त्या ठिकाणी 100% डॉक्टर किसानवर विश्वास ठेवून जसं हे दादा करताय तसं 100% वेळापत्रक फॉलो केलं जातं आणि मग कुठंतरी स्ट्रक्चर आपलं कमकुवत असतं. त्यावेळेस अवकाळी पाऊस येतो, झाडावर फळांचं वजन असतं, आलेल्या पावसामुळं पाणी थांबतं, ते वजन खुटे उपटणं, तारा तुटणं, मग ती सरी लवकर उचलता येत नाही. तिथं आपलं जर एकराचा प्लॉट असेल फालतू 100-200 कॅरेटचं नुकसान होतं आणि जर चांगला बाजारभाव असेल तर तुम्ही विचार करा, 400-500चं मार्केट असेल, 200 कॅरेटचं नुकसान म्हणजे लाखाचं नुकसान त्या ठिकाणी आपलं होऊ शकतं. मग त्याच्याकरता सुरुवातीला स्ट्रक्चर चांगलं ठेवा, म्हणजे तार चांगली ओढा, तिचे पिळे वगैरे जुनी तार असेल तर ते पिळे बघा, पिळ्यावर तार तुटून जाते जुनी. माझा अनुभव आहे, मी शेती केलेली आहे, प्रत्येक अनुभव आहे. नाही तर उठायचं आणि फ्री शेड्यूल देतो, फक्त औषधं माझ्याकडून घ्या, गोल्ड घ्या, किरण घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, गाडीत भेटणारे नाही, तुमच्या दुकानात भेटलं तर माझ्या गाडीत असतं, मी स्वस्तात देतो आणि फ्रीमध्ये घ्या. लोक फी घेता, मी फी घेतल्याशिवाय एकही प्लॉटला त्या ठिकाणी शेड्यूल देत नाही. बरेच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एखादं अडचण येते की सर झाड गोळा होतंय, फुटवा येत नाही, टीमकडून त्या ठिकाणी त्याला एक शेड्यूल फ्रीमध्ये पाठवण्याचा प्रयत्न आमचा असतो. आणि त्याचबरोबर दरवर्षी टोमॅटोमध्ये वेगवेगळ्या येणाऱ्या अडचणीवर वेगवेगळे यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवत असतो. दुसरी गोष्ट, इन्स्टा पेजला तुम्ही फॉलो करत नसाल, इंस्टाग्रामला फॉलो करा, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला फॉलो करा. तिथं 1-1 मिनिटाच्या टिप्स, शेतकऱ्याचे अनुभव असतात. त्याचप्रमाणे मी देखील, माझे सहकारी सागर पवार वेगवेगळ्या टिप्स देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. कारण एकच की आता ध्येय पुढचं आहे डॉक्टर किसानचं. वादा एक होता, खर्च कमी उत्पन्न जादा. आता ध्येय एक आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण शेतकऱ्याला सधन आणि श्रीमंत कसं बनवायचं, त्याची शेती त्या ठिकाणी पैलवान कशी बनवायची, जेणेकरून त्याची पुढच्या पिढीला शेती करताना कुठलीही अडचण आली नाही पाहिजे. अरे 1 महिना टोमॅटो लावून झाले, टोमॅटो सरळ वाढतंय, टोमॅटो घरामध्ये त्याच्यावरून भांडण तंटा होतोय, टोमॅटो उपटून टाकायची वेळ येते. ही वेळ पुढच्या वर्षी माझ्या कुठल्याही शेतकरी बांधवांवर येता कामा नये आणि आपल्याला मिनिमम आणि मॅक्झिमम म्हणजे कमीत कमी दरामध्ये देखील टोमॅटोची शेती परवडली पाहिजे. त्याच्याकरता आपला उत्पादन खर्च कमी राहिला पाहिजे आणि ॲव्हरेज जसं त्यांनी सांगितलं की 25 गुंठ्यामध्ये 1600, 1700, 1800 कॅरेट काढले, आपण 1500 कॅरेट पकडले. 1500 1 नंबर कॅरेट माल 200 रुपयांनी मार्केटला विकला तर 3 लाख रुपये येतात आणि 25 गुंठ्याला खर्च माझ्या माहितीप्रमाणे 40 ते 45 हजार रुपयाच्या वरती येत नाही. मजुरी पकडली तर 60-65 हजार. तुमचं तार नवीन घेतली, बांबू नवीन घेतला तर 1.25 लाखापर्यंत. आणि जर 1500 कॅरेट काढून 200 रुपयांनी जर खिशात पैसे येत आहेत 3 लाख रुपये, तरी तुम्ही 1.5 लाखाला नफ्यात राहता. मग कसं काय आपण म्हणतो टोमॅटो 200 रुपयाने परवडत नाही? तर त्याच्यासाठी सुरुवातीपासून मल्चिंग पेपर, बेसल डोस, रोपाची निवड,
योग्य ठिकाणून रोप आणणं, या सगळ्या गोष्टी त्याला पहिल्या 4थ्या दिवशीची ड्रिंचिंग, 8व्या 9व्या दिवसाची ड्रिंचिंग, 12व्या दिवसाची ड्रिंचिंग, 20व्या दिवसापासून ड्रीपमधून खतं सोडणं, वरतून फवारणीचं नियोजन. नाहीतर 3 फवारण्या 4-4 हजाराच्या मारल्यावर नागाळीच येत नाही, तिथं शेतकरी 12,000 रुपये खर्च करतो. साध्या आणि साधे मॉलिक्यूल घेऊन योग्य त्या फवारण्या करून आपल्याला झाडाचा फुटवा असेल, फुलांची संख्या असेल, त्या फुलाचं फळात रूपांतर असेल, त्या फळाची क्वालिटी, फळ फुगवण्यासाठी अगदी कमी खर्चात स्लरीचं नियोजन, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मी परत एकदा वेगळे व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत पाठवणार आहे. आजचा 22 दिवसाचा 2048चा प्लॉट बघा तर कसा. असा फुटवा मिळवायचा असेल तर अशा पद्धतीने कामकाज तुम्ही करू शकतात. अजूनही जे शेतकरी 25-28 दिवसाचा प्लॉट झाला, सरळ काडी आहे, तो प्लॉट सुद्धा या शेड्यूलने डेव्हलप होऊ शकतो, एवढी एक शाश्वती देऊन आजचा व्हिडिओचा शेवट करायच्या अगोदर परत एकदा तुमच्याकडे येतो. काकडीमध्ये काय अनुभव आला होता तुम्हाला? मी चांगलं राहते. इतर तुमच्या वयातील तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? आपण जर डॉक्टर किसानचं जर मार्गदर्शन घेतलं तर आपली शेती उत्तम होईल आणि आपल्याला जे आपण जे म्हणतो ना उत्पन्न 100% हमी, खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी. तुम्ही म्हणताय डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं तर उत्पादनाची हमी, खर्च कमी, पण मी म्हणतो डॉक्टर किसानच का निवडावं, याच्या पाठीमागचं कारण काय? पाठीमागचं कारण का असं आहे काय, जे आपलं जे शेड्यूल जे भेटतंय त्याचा खर्च पण कमी आहे आणि उत्पन्न पण जास्त निघतंय आणि वेळोवेळी ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतात त्यावेळेस त्यांना आपण कॉल केला की त्याच वेळेला सोल्युशन त्याच मिनिटाला लगेच असतं लगेच. पण मग काही लोक म्हणतात फी घेतो मी. मग फी घेणारच ना, फुकट काय, फी घेणारच ना. इथं यायची फी घेतली कधी? नाही, कधीच नाही. आता तुम्ही माझ्या टोमॅटोला व्हिजिट झाली, काकडीला पण झाली आणि आज टोमॅटोला परत व्हिजिट. ते विजिटचे चार्जेस घेतले मी? नाही, कधीच नाही. गाडीत कधी औषध आणले विकायला? काहीच नाही. नक्की फक्त शेड्यूल जे राहणार त्यानुसार शेड्यूल घेऊन या, तुम्ही कुठून पण घेऊन या, याच दुकानात जाऊन घ्या असं पण नाही, तुम्हाला जिथं अवेलेबल होईल तिथून तुम्ही घेऊन या. सांगायचं तात्पर्य मला कुणाचंही मन दुखवायचं नाही, फक्त डॉक्टर किसानचं एकच ध्येय आहे, माझा तरुण शेतकरी बांधव सदन आणि श्रीमंत आणि 4 चाकी गाडीत फिरला पाहिजे, शेतीच्या जीवावर शेती एक व्यवसाय म्हणून त्याने बघितलं पाहिजे. हेच एक ध्येय पुढच्या 1 वर्षामध्ये डॉक्टर किसान 2027च्या सीझन पर्यंत पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हा एक शब्द देऊन व्हिडिओचा शेवट करतो. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.